टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पालम तालुक्यातील मुदखेड शिवारातील गट क्रमांक 12/4 आणि 12/8 मधील सुमारे 6 एकर शेताच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादाला गंभीर वळण लागलं आहे। ही जमीन त्र्यंबक दत्तराव भागवत यांच्या नावे असून न्यायालयीन आणि महसूल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमीन त्यांच्या ताब्यात देण्यात आल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। मात्र त्यानंतरही जमिनीच्या कारणावरून त्रास, शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप भागवत कुटुंबियांनी केला आहे। अशोक धोंडीबा भागवत, विठ्ठल धोंडीबा भागवत, ऋषिकेश भागवत, सोनाली भागवत, आशा विठ्ठल भागवत आणि अमोल विठ्ठल भागवत यांच्याकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। शेतात येऊन वाद निर्माण करणे, धमकीवजा भाषा वापरणे आणि कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचं त्र्यंबक भागवत यांनी सांगितलं। तसेच आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। दरम्यान या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही, त्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून कागदपत्रे व न्यायालयीन आदेशाची पडताळणी करावी अशी मागणी भागवत कुटुंबियांनी केली आहे। जमिनीच्या वादातून भविष्यात कोणती अनुचित घटना घडू नये आणि कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आता या प्रकरणात पोलीस आणि महसूल प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे मुदखेड परिसराचं लक्ष लागलं आहे। माझं नाव त्र्यंबक दत्तराव भागवत। काय त्रास काय तुम्हाला? त्रास काय, माझी वडील पूर्वजाची जमीन येणं विनाकारण काही हे करू जोडू आपल्या ताब्यात घेतली नाही करून आम्ही ती कोर्टात जाऊन आपल्यासारखी केली। ताबा मागितला, ताबा द्यायला आणि त्याला काही आमच्यावरचा बोलू लागला, त्याच्या अंगावर जाऊ लागला, जा तिकडे शांतपण काय करायचं ते करा, इथं याचं नाही असं बोलू लागला, धमक्या टाकू लागला, लह्याची लोक आणायची, धमक्या द्यायची, मारहाण करायची। कोण आहे ती व्यक्ती? व्यक्ती भावकीतलाच आहे लांबून। काय मागणी आहे तुमची? आमची काय नाही, वडील पूर्वज जमीन आहे ती माझी, मला राहावं, माझा ताबा आहे, माझं सगळं आहे आणि माझं पीक हे आहे ते माझंच आहे आणि माझ्या ह्या कुटुंबाला धोका आहे, त्यानं संरक्षण घ्यावं सरकारनं। ओके। मौजे मुदखेड तालुका पालम जिल्हा परभणी येथील आमची शेती शेतशिवार सर्वे नंबर 12/4 2 हेक्टर 28 गुंठे। मी व माझा परिवार, माझे वडील, माझी आई, आमची सालगडी हे करणारे आम्ही शेती कसून आमचा उदरनिर्वाह भागत आहोत। आमची ही शेती जी आहे सर, ही वडिलोपार्जित शेती आहे। आम्ही काही कोणाची विकत घेतलेली नाही, काही नाही। अशोक धोंडीबा भागवत हा व्यक्ती जो फसवेगिरी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीनं सगळे कागदपत्र डुप्लिकेट करून आमची शेती बळकावलेली होती। तर आम्ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून प्रत्येक प्रकारचं जसं की 7/12 फेर सगळं आज रोजी नावे माझे आहे, ताबा, मालकी हक्क ह्या सगळ्या गोष्टी असून माझ्याकडेच आहेत। आणि असं असताना तो व्यक्ती येऊन आम्हाला मारहाण करणं, दमदाटी करणं, शेतात कामं न करू देणं, खोटे केसेस, खोटे गुन्हे दाखल करणं, जीव मारण्याच्या धमक्या देणं अशा प्रकारचे प्रयत्न चालू आहेत। आणि आम्ही शेतात काम करण्यासाठी आले की प्रत्येक वेळेस बाहेर गावून माणसांना, मजुरांना आम्हाला मारहाण करणं, आम्हाला म्हणजे गावात राहू द्यायचं असं म्हणजे कुठल्याच प्रकारचे त्यानं थारा सोडलेला नाही। अन्नामध्ये भेसळ मिसळ करणं, कसे प्रकारचे लोक आणून मारण्याचा प्रयत्न करणं, लांबून बाहेरून धमके देणं, आमच्या आपल्याला न्यायालयानं सुद्धा आदेश दिलेले ताब्याचे वगैरे। न्यायालयानं आता काल मे महिन्यामध्येच आपल्याला एक्झिबिशन फाईल मंजूर केला, त्याला मनाई हुकूम केला या शेतामध्ये यायचा। सगळ्या गोष्टी असून शासनाची प्रशासनाची दिशाभूल करत आहे सर व्यक्ती। मला हेच कागद पाहिजे, मला हे मान्य नाही, तेच कागद पाहिजे, मीच जमीन खाणार, तुमचे कुठलेही कागद असले तर मला काही फरक पडत नाही। तुमची मागणी काय आहे पुढे? मागणी काय नाही सर, आमची पुन्हा आम्हाला जसं आहे तसं शेतकऱ्यासारखं आमचं सगळं व्यवस्थित खाऊ द्यावं, आम्हाला आमचे सगळे कागदपत्र असताना आमचा अन्याय होऊ नये। आणि ह्या व्यक्तीपासून आमच्या जीवितास धोका आहे। आम्हाला कधी काही व्यक्ती कोणी काही करू शकते ह्याची काहीच आम्हाला ह्याची हे नाही। लोक सांगतात असं की हे तुम्हाला जीव मारू शकतात, हा व्यक्ती बाहेरून धमक्या देतो, सुपारी देण्याची भाषा करतो। त्यामुळे प्रशासन मायबापानं आमची दखल घ्यावी व आमच्या कुटुंबाला जीवितास काही जर झालं तर सर्वस्वी हा अशोक धोंडीबा भागवत, विठ्ठल धोंडीबा भागवत, ऋषिकेश भागवत, सोनाली भागवत, आशा विठ्ठल भागवत आणि अमोल विठ्ठल भागवत या व्यक्तीपासूनच आम्हाला धोका आहे। आमच्या कुटुंबाला काही जरी झालं ते सर्वस्वी जिम्मेदार हे लोक असतील, याची दखल घ्यावी प्रशासनाने, एवढीच आमची विनंती आहे। कोर्टाचे आदेश मानत नाहीत हे लोक? कोर्टाचे आदेश मानत नाही, 7/12 खोटी म्हणतात, आमचे कागदपत्र खोटे म्हणतात, सगळे खोटे म्हणतात। काय करेल ते मी पैशावर करतो, तुम्ही इथं यायचं नाही, काही नाही, असं सगळ्या गोष्टी त्याच्यात चालू आहेत। आम्ही वेळोवेळी प्रशासनाचे लोक आणले होते, आम्ही पोलीस प्रशासनाची फीस भरून संरक्षण पण मागवलं होतं। प्रशासनाच्या लोकांना पण तो तशाच प्रकारची भाषा वापरतो। त्यामुळे ह्या गुंडाला कसं तरी आवरण्याचा प्रयत्न करा मायबापू, काहीतरी आम्हाला जगण्याचा अधिकार द्या। ह्या शेतामध्ये आलं की
आम्हाला ते सासरवाडीची माणसं आणतंय मारतंय. मला 10 वेळेस मारणं झाले. मग मला उचलून घरी नेऊन पाणी पाजून दवाखाना केला. मी केस केली, सगळं केलं. कोण मारते? ते अशोक धोंडीबा भागवत. कशामुळे मारतात? माझी जमीन म्हणतं ती. खोटे कागदपत्र आणून जोडतं माझंच म्हणतं. आमचं सगळं आहे, सातबारा आहे, फेरफार आहे, सगळे. तुमची मागणी काय? आमची मागणी हीच आहे ना, आम्हाला काय करू नाही त्यानं आमचं आम्हाला सोडावा. आम्ही सगळं केलेलं. पोलीस संरक्षण मागितलं होतं, त्यांना पण उरपाटं बोलून तुम्हाला असं करतो, तुम्हाला तसं करतो, त्यांना पण धमक्या देऊ लागला. तर पोलिस म्हणले आम्ही इथंच बसून राहतो, कोणचे तुझे माणसं मारा आणायचे तर मारा आम्हाला. प्रशासन तुम्हाला सहकार्य करते की? करते की करते. चिपसाहेब ते सगळे हे करतात आम्हाला. सगळे आमचं कागद हे ओके सगळं. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सुशील गायकवाड, पालम, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.